सर्वांना नमस्कार। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यामार्फत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे इयत्ता 10वीच्या परीक्षा ह्या दिनांक 21 फेब्रुवारी 2025 ते 17 मार्च 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आल्या होत्या। सदर परीक्षेसाठी माननीय नामदार श्री दादाजी भुसे, मंत्री शालेय शिक्षण, माननीय नामदार श्री पंकजी भोयर, राज्यमंत्री शालेय शिक्षण, माननीय श्री रणजितसिंह देओल, प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, माननीय श्री सचिंद्र प्रताप सिंह, आयुक्त शिक्षण, माझे सर्व सहकारी शिक्षण संचालक तसेच मुख्य नियामक, परीक्षक, सर्व संस्थाचालक, प्राचार्य, मुख्याध्यापक तसेच सर्व क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी तसेच सर्व संघटना मंडळाच्या सर्व समित्यांचे सन्माननीय सदस्य, मंडळातील सर्व अधिकारी व कर्मचारी या सर्वांच्या बहुमोल सहकार्यामुळेच आज दिनांक 13 मे 2025 रोजी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे इयत्ता 10वीचा मार्च 2025च्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास मला मनस्वी आनंद होत आहे। परीक्षेतील सर्व उत्तीर्ण विद्यार्थी, त्यांचे पालक व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे मनपूर्वक अभिनंदन तसेच उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मंडळातर्फे खास शुभेच्छा तसेच उत्तीर्ण होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांनी नाउमेद न होता येणाऱ्या पुरवणी परीक्षेत पुन्हा तयारी करून परीक्षेस प्रविष्ट व्हावे आणि त्यात उत्तम त्यांनी गुण मिळवावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो। या परीक्षेची प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत। विद्यार्थ्याच्या मनावरील ताण कमी होण्याच्या दृष्टीने फेब्रुवारी-मार्च 2025 माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे 10वीच्या परीक्षेचे वेळापत्रक तयार करताना प्रमुख विषयांच्या लेखी परीक्षेच्या दरम्यान 1 दिवसाचा खंड ठेवण्यात आला होता आणि सदरचे वेळापत्रक दिनांक 21 नोव्हेंबर 2024 रोजी विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी मंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले होते। परीक्षांचे निकाल लवकर जाहीर होऊन 11वीचे वर्ग लवकर सुरू व्हावेत तसेच पुरवणी परीक्षा लवकर सुरू होऊन त्याचे निकाल सुद्धा लवकर लागावेत या दृष्टिकोनातून यावर्षी मंडळाने नेहमीपेक्षा 10 दिवस आधी लेखी परीक्षा घेण्यात आली होती। परीक्षेच्या कालावधीत अनेक विद्यार्थी मानसिक ताणाने किंवा नकारात्मक विचाराने प्रभावित होतात, दडपणाखाली असतात। अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत व्हावी यासाठी राज्य मंडळ स्तरावरून 10 समुपदेशक तसेच हेल्पलाईन सुरू करण्यात आली होती। तसेच सर्व विभागीय मंडळातून प्रत्येक जिल्ह्यासाठी किमान 2 समुपदेशकाची नियुक्ती करण्यात आली होती, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या मनावर कुठल्याही प्रकारचं दडपण येता कामा नये। माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2025 करता एकूण 62 विषयासाठी परीक्षा घेण्यात आली। तसेच मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, गुजराती, कन्नड, सिंधी आणि तेलुगू या 8 माध्यमासाठी विद्यार्थ्यांनी मंडळाकडे नोंदणी केली होती। फेब्रुवारी-मार्च 2025च्या परीक्षेमध्ये प्रात्यक्षिक परीक्षा, तोंडी व अंतर्गत परीक्षा व श्रेणी इत्यादी परीक्षांचे गुण पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने भरून घेण्यात आले होते। इयत्ता 10वी परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या किंवा झालेल्या खेळाडू विद्यार्थ्यांचे क्रीडा प्रस्ताव क्रीडा विभागाकडून ऑनलाईन घेण्यात आले होते। त्याचप्रमाणे विभागीय मंडळाकडून सुद्धा त्याची स्क्रुटिनी म्हणजे त्याची छाननी सुद्धा ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली होती। गैरमार्ग प्रतिबंधक उपाययोजना माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या 100 दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रमाअंतर्गत माननीय शिक्षण मंत्री महोदय, माननीय शिक्षण राज्यमंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाने दिलेल्या निर्देशानुसार राज्यात कॉपीमुक्त अभियान सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये राबवले गेले आणि कॉपीमुक्त अभियान राबवण्याच्या दृष्टिकोनातून
जनजागृती सप्ताह राज्यामध्ये 20 जानेवारी ते 26 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये राबवण्यात आला। माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय, माननीय शिक्षण मंत्री महोदय, माननीय शिक्षण राज्यमंत्री महोदय यांच्या समवेत 11 फेब्रुवारी 2025 रोजी दूरचित्र प्रणालीद्वारे मंडळाच्या इयत्ता 12वी व 10वीच्या परीक्षेसंदर्भात सर्व माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण, माननीय सचिव शालेय शिक्षण, सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी, सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी दूरचित्र प्रणालीद्वारे त्यांना निर्देश दिले की राज्यामध्ये कॉपीमुक्त अभियान चांगल्या पद्धतीने राबवले गेले पाहिजे। या व्हीसीसाठी माननीय पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त तसेच सर्व विभागीय मंडळाचे अध्यक्ष, सर्व विभागीय मंडळाचे सचिव आणि सर्व जिल्हा प्रशासनाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते आणि त्यामध्ये ही परीक्षा कॉपीमुक्त आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी चांगल्या प्रकारे सहकार्य जिल्हा प्रशासनाने तसेच राज्य प्रशासनाने मंडळाला केले होते। तसेच माननीय मुख्य सचिव महोदया यांनी माननीय प्रधान सचिव शालेय शिक्षण, माननीय आयुक्त शिक्षण यांच्या बरोबर माननीय विभागीय आयुक्त, माननीय जिल्हाधिकारी, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व विभागीय मंडळाचे अध्यक्ष यांच्याबरोबर सुद्धा दूरचित्र प्रणालीद्वारे बैठक घेऊन ही परीक्षा निकोप वातावरणात पार पाडण्यासाठी चांगल्या पद्धतीचे निर्देश सर्व राज्याला दिले होते। फेब्रुवारी-मार्च 2025च्या परीक्षेमध्ये आपण 2018 पासून 2024 पर्यंत कोरोना काळातील 2020 आणि 21 हा कालावधी वगळून गेल्या 5 वर्षांमध्ये फेब्रुवारी-मार्चच्या 5 परीक्षांमध्ये ज्या केंद्रावर कॉपी केसेस म्हणजे गैरमार्गाचे प्रकार घडले होते अशा सर्व केंद्रावरचे केंद्र संचालक, त्याचे सर्व सुपरविजन करणारी यंत्रणा व सर्व शिक्षकेतर कर्मचारी हे बदलून दिले होते। राज्यामध्ये एकूण 10वीसाठी 5130 परीक्षा केंद्र होती, त्यापैकी 701 केंद्रावर केंद्र संचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधित सर्व व्यक्ती बदलण्यात आल्या होत्या। फेब्रुवारी-मार्च 2025च्या इयत्ता 10वी व 12वीच्या परीक्षांमध्ये ज्या परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार घडलेले होते किंवा घडलेले आहेत त्या परीक्षा केंद्राची मान्यता पुढील शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच मार्च 26 पासून कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। या झालेल्या फेब्रुवारी-मार्च 2025च्या परीक्षेमध्ये 10वीच्या 37 केंद्रावर गैरप्रकार घडले होते। या 37 केंद्रावर येत्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजे पुढील 26च्या परीक्षेपासून या केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय हा तपासणी अंती किंवा त्यांची चौकशी अंती त्यांचे परीक्षा केंद्र कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल। माननीय विभागीय आयुक्त, माननीय जिल्हाधिकारी, माननीय पोलीस अधीक्षक व पोलीस आयुक्त, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी या सर्वांनी या परीक्षेमध्ये जिल्हा प्रशासनाने आम्हाला सहकार्य केलं आणि परीक्षा ही कॉपीमुक्त वातावरणामध्ये पार पडण्याच्या दृष्टिकोनातून गैरमार्गाविरुद्ध लढा हा आपण उपक्रम राबवला आणि त्याला चांगले यश यावर्षी प्राप्त झालेले होते। त्याचबरोबर परीक्षा काळातील राज्य मंडळामार्फत 271 भरारी पदके सर्व जिल्ह्यामध्ये मिळून होती। त्या भरारी पदकाद्वारे सर्व केंद्रांना भेट देण्यासाठी सांगितलेले होते। तसेच प्रत्येक परीक्षा केंद्रावर बैठे पथक सुद्धा यावर्षी नियुक्त केलेले होते। सदर परीक्षेसाठी नियुक्त केलेले सहाय्यक परिरक्षक म्हणजे रनर म्हणजे जे लोक कस्टडीपासून केंद्रापर्यंत प्रश्नपत्रिका घेऊन जातात त्यांच्यासाठी आपण गोपनीय पाकिटे ते प्रश्नपत्रिकेत नेतात आणि त्यांच्यासाठी त्यांनी मुख्य परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका पोच करण्यासाठी व उत्तरपत्रिका आणण्यासाठी त्यांची नियुक्ती केली जाते। त्यांच्या मोबाईलवर GPS प्रणाली कार्यान्वित करण्यात सांगितलेले होते। गतवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा फेब्रुवारी-मार्च 2025च्या परीक्षेमध्ये नियमित वेळेनंतर 10 मिनिटं प्रत्येक पेपरसाठी वाढवून देण्यात आली होती।
त्याचबरोबर विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वीच परीक्षेमध्ये जर गैरप्रकार घडला तर कोणती शिक्षा तुम्हाला होऊ शकते या पद्धतीच्या शिक्षा सूचीचे वाचन विद्यार्थ्यांच्या समोर विद्यार्थ्यांना परीक्षेआधी त्यांना दाखल सांगण्यात आले होते, जेणेकरून विद्यार्थ्यांना आपण जर गैरप्रकार केला तर कोणत्या शिक्षेला बळी पडू शकतो याची त्यांना कल्पना असावी। त्याचबरोबर परीक्षा भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी राबवलेल्या उपक्रमात चालना देण्यासाठी मंडळामार्फत अतिरिक्त निधी सर्व जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आला होता। या निकालाची ठळक वैशिष्ट्ये, या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि रत्नागिरी या 9 विभागीय मंडळामधून एकूण 15,58,020 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती। त्यापैकी 15,46,579 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस प्रविष्ट झाले आणि त्यापैकी 14,55,433 विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले व या उत्तीर्णतेची टक्केवारी 94.10% इतकी आहे। या परीक्षेस राज्यातील 9 विभागीय मंडळातून एकूण 28,512 खाजगी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती। त्यापैकी 28,020 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस प्रविष्ट झाले, त्यापैकी 22,518 विद्यार्थी उत्तीर्ण झाले व खाजगी विद्यार्थ्यांची उत्तीर्णतेची टक्केवारी 80.36% इतकी होती। या परीक्षेस राज्यातील 9 विभागीय मंडळामधून एकूण 24,376 रिपीटर म्हणजे पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती। त्यापैकी 23,954 विद्यार्थी या परीक्षेस प्रविष्ट झाले व त्यापैकी 9,448 पुनर्परीक्षार्थी या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले आणि त्यांच्या उत्तीर्णतेची एकूण टक्केवारी 39.44% इतकी आहे। या परीक्षेत राज्यातील 9 विभागीय मंडळामधून 9,673 दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती। त्यापैकी 9,585 विद्यार्थी या परीक्षेस प्रत्यक्ष प्रविष्ट झाले व त्यापैकी 8,844 विद्यार्थी दिव्यांग विद्यार्थी या परीक्षेस उत्तीर्ण झाले। दिव्यांग विद्यार्थ्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 92.27% इतकी आहे। असे मिळून या परीक्षेस राज्यातील 9 विभागीय मंडळातील नियमित, खाजगी, पुनर्परीक्षार्थी व दिव्यांग विद्यार्थी मिळून 16,10,908 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती। त्यापैकी 15,98,553 विद्यार्थी या परीक्षेस प्रविष्ट झाले आणि त्यापैकी 14,87,399 विद्यार्थी या परीक्षेस उत्तीर्ण झाले आणि त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 93.04% आहे। म्हणजे एकूण फ्रेश विद्यार्थ्यांचा निकाल 94.10% आहे, तर सर्व विद्यार्थी मिळून म्हणजे पुनर्परीक्षार्थी, खाजगी विद्यार्थी, त्याचबरोबर दिव्यांग विद्यार्थी आणि फ्रेश विद्यार्थी असा मिळून जर निकाल बघितला तर 93.04% आहे। सर्व विभागीय मंडळामध्ये मिळून नेहमीप्रमाणे कोकण विभागाने याही वर्षी बाजी मारली असून कोकण विभागाचा निकाल 98.82% इतका असून सर्वात कमी निकाल तुलनेने नागपूर विभागाचा 90.78% इतका आहे। सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ही 96.14% इतकी असून मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ही 92.31% इतकी आहे। म्हणजेच नेहमीप्रमाणे मुलींनी निकालात बाजी मारली असून मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा 3.83% जास्त आहे। माध्यमिक शालांत परीक्षा ही 62 विषयासाठी घेण्यात आली होती। त्यापैकी एकूण 24 विषयांचा निकाल 100% इतका लागलेला आहे। राज्यातून नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी 4,88,000
745 विद्यार्थी हे विशेष प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेले आहेत. म्हणजे 75% पेक्षा अधिक गुण पडलेले 4,88,745 विद्यार्थी इतके आहेत. तर 4,97,277 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेले आहेत. म्हणजे 60 किंवा 60 पेक्षा अधिक परंतु 75% पेक्षा कमी विद्यार्थी हे 4,97,277 इतके आहेत. तर 3,60,630 विद्यार्थी हे द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झालेले आहेत. म्हणजे 45% किंवा 45% पेक्षा जास्त ते 60% पेक्षा कमी विद्यार्थी हे 3,60,630 आहेत. तर 1,08,781 विद्यार्थी हे उत्तीर्ण श्रेणीत झालेले आहेत. म्हणजे त्यांचे गुण हे 35% किंवा 35% पेक्षा अधिक आणि 45% पेक्षा कमी आहेत. राज्यामध्ये 23,489 माध्यमिक शाळांमधून 15,58,020 विद्यार्थ्यांनी नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 7,924 शाळांचा निकाल 100% इतका लागलेला आहे. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2022, मार्च 2023, मार्च 2024 आणि मार्च 2025 चा विचार केला तर मार्च 22 चा निकाल हा 96.94% इतका होता. मार्च 23 चा निकाल 93.83% इतका होता. मार्च 24 चा निकाल 95.81 होता आणि यावर्षी मार्च 25 चा निकाल 94.10% इतका लागलेला आहे. म्हणजेच गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी निकालाची टक्केवारी 1.71% कमी झालेली आहे. पारितोषिके काही विषयात प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना देणगीदाराकडून दिलेल्या देणगीतून मंडळामार्फत पारितोषिके दिली जातात. विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा सवलती या परीक्षेत नेहमीप्रमाणे देण्यात आलेले आहे. त्याचबरोबर खेळाडू, एनसीसी स्काउट गाईड तसेच पात्र विद्यार्थ्यांना शासन निर्णयानुसार सवलतीचे वाढीव गुण देण्यात येतात. त्यानुसार 2,46,702 पात्र विद्यार्थ्यांना शास्त्रीय कला, लोककला, चित्रकला, क्रीडा, एनसीसी व स्काउट गाईड यापैकी उच्चतम असणाऱ्या एकाच क्षेत्रासाठीचे सहभागाचे किंवा प्रावीण्याचे गुण देण्यात आलेले आहेत. श्रेणी सुधार किंवा गुणसुधार योजना आपल्याला माहित आहे, मंडळानं श्रेणी सुधार किंवा गुणसुधार योजना सुरू केलेली आहे. या परीक्षेमध्ये सर्व विषयात पास झालेल्या विद्यार्थी याच्या लगतच्या पुढील 3 परीक्षेमध्ये विद्यार्थी श्रेणी सुधार परीक्षेसाठी पात्र होऊ शकतो. म्हणजे फेब्रुवारी मार्च 25 ची परीक्षा पास झालेला विद्यार्थी हा जून जुलै 25 ची परीक्षा, फेब्रुवारी मार्च 26 ची परीक्षा आणि जून जुलै 26 च्या परीक्षेला श्रेणी सुधार अंतर्गत या तिन्ही परीक्षेसाठी किंवा तिन्हीपैकी एका परीक्षेसाठी तो पुन्हा प्रविष्ट होऊ शकतो. हा निकाल बेस्ट ऑफ 5 पद्धतीने लावण्यात आलेला आहे. म्हणजे एकूण 6 विषयापैकी ज्या 5 विषयाचे गुण सर्वोत्तम आहेत त्या 5 विषयाचे गुण एकत्रित करून विद्यार्थ्यांचे गुण हे त्याप्रमाणे त्या विद्यार्थ्यांच्या गुणाची टक्केवारी काढण्यात आलेली आहे. 10वी साठी एटीकेटी आपण लागू केलेली आहे. तर यामध्ये 6 विषयापैकी जर एखादे विद्यार्थी 1 किंवा 2 विषयात जरी अनुत्तीर्ण झाला तरी सुद्धा त्याला 11वी साठी प्रवेश दिला जातो. या अलाउ टू कीप टर्म एटीकेटी त्याला दिली जाते आणि येणाऱ्या वर्षामध्ये म्हणजे 12वीला जाण्यापूर्वी तो जून जुलैची 25 ची परीक्षा किंवा फेब्रुवारी मार्च 26 ची परीक्षा जर तो उत्तीर्ण झाला तर तो आणि 11वी सर पुढच्या वर्षी उत्तीर्ण झाला तर तो 12वी परीक्षेला 12वी साठी प्रवेश घेण्यास तो पात्र ठरू शकतो. गुणपडताळणी किंवा उत्तरपत्रिकेच्या छायाप्रती आपल्याला माहिती आहे, विद्यार्थ्यांच्या गुणाबद्दल विद्यार्थ्यांना, पालकांना, शिक्षकांना काही शंका असेल तर विद्यार्थ्यांना व्हेरिफिकेशन म्हणजे गुण पडताळणी करण्याची सोय आपण उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या
उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेतल्यानंतर म्हणजे फोटोकॉपी घेतल्यानंतर विद्यार्थ्याला रिव्हॅल्युएशन म्हणजे पुनर्मूल्यांकन सुद्धा करता येते आणि यासाठी मुदत आहे ती उद्या दिनांक 14 मे 2025 ते 28 मे 2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्याला गुण पडताळणीसाठी किंवा पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पद्धतीने मंडळाकडे अर्ज करता येतो आणि त्यासाठी मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने त्याला विहित शुल्क भरावे लागते। विद्यार्थ्यांना फोटोकॉपी घेण्यासाठी एका उत्तरपत्रिकेसाठी एका विषयासाठी 400 रुपये भरावे लागतात, तर गुण पडताळणीसाठी एका विषयासाठी 50 रुपये इतके शुल्क त्याला भरावे लागते। तसेच पुन्हा रिव्हॅल्युएशन करायचे झाले फोटोकॉपी घेऊन तर त्याला 300 रुपये प्रति विषयासाठी पुन्हा भरावे लागतात। हा निकाल आणि ह्या निकाला अनुषंगात येणारे प्रश्न किंवा विद्यार्थ्यांना पडणारे काही प्रश्न किंवा या निकालामुळे कमी गुण पडणाऱ्यांसाठी जर विद्यार्थ्यांना काही शंका असेल, पालकांना काही शंका असेल तर राज्य मंडळामार्फत समुपदेशकांची निवड करण्यात आलेली आहे आणि या समुपदेशकांमार्फत त्यांचे नंबर आम्ही पब्लिश करतो आणि त्यांच्यामार्फत विद्यार्थ्यांना त्यांच्यामार्फत काउन्सिलिंग सुद्धा करण्यात येणार आहे। माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना मंडळामार्फत पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा। तसेच जे अनुत्तीर्ण झालेले आहेत त्यांना नाउमेद न होता ही जीवनाची काय अंतिम परीक्षा नाही तर पुन्हा परीक्षेस बसून पुन्हा चांगलं यश संपादन करू शकतात असं मंडळ या विद्यार्थ्यांना आवाहन करीत आहे। धन्यवाद। आता जर आपल्याला सांगतो आधी पहिल्या प्रश्नाचं गणेश उत्तर देतो मी। 100% विद्यार्थी एकूण 211 आहेत। त्यामध्ये डिव्हिजन न्याय जर बघितलं पुण्यामध्ये 13, नागपूरमध्ये 3, छत्रपती संभाजीनगर 40, मुंबई 8, कोल्हापूर 12, अमरावती 11, नाशिक 2, लातूर 113, कोकण 9 असे एकूण 211 विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100% गुण मिळवले आहेत। त्या विद्यार्थ्यांचे मंडळामार्फत पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक अभिनंदन। पुणे 13, नागपूर 3, छत्रपती संभाजीनगर 40, मुंबई 8, कोल्हापूर 12, अमरावती 11, नाशिक 2, लातूर 113, कोकण 9 असे एकूण 211 विद्यार्थ्यांना 100% गुण मिळालेले आहेत। आता 35% वाले विद्यार्थी सांगतो। 35% वाले जर द्या दिलं होतं माझ्यामध्ये। 35% राज्यभरात एकूण 285 विद्यार्थी आहेत। त्यामध्ये पुणे 59 पुणे विभागात, नागपूरमध्ये 63, छत्रपती संभाजीनगर 28, मुंबई 67, कोल्हापूर विभाग 13, अमरावती विभाग 28, नाशिक विभाग 9, लातूर विभाग 18, कोकण 0 असे एकूण 285 विद्यार्थ्यांना 35% गुण मिळवून ते उत्तीर्ण या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत। परत पाहिजे पुणे 59, नागपूर 63 विभाग सांगतो बरं का मी, छत्रपती संभाजीनगर 28, मुंबई 67, कोल्हापूर 13, अमरावती 28, नाशिक 9, लातूर 18 आणि कोकण 0 असे एकूण राज्यभरात 285 विद्यार्थ्यांना 35% गुण मिळालेले आहेत आणि ते विद्यार्थी या
तर विभागनिहाय निकाल जर कुठल्या विभागाचा प्रथम आणि अंतिम क्रमांक आम्ही सांगितला, परंतु द्वितीय तृतीय क्रमांक जर बघितलं तर त्यामध्ये क्रमांक 1 पहिला क्रमांक आहे कोकण विभाग नेहमीप्रमाणे, दुसरा विभाग आहे कोल्हापूर विभाग, तिसरा विभाग आहे मुंबई, 4 नंबरला आहे पुणे, 5 नंबरला आहे नाशिक, 6 नंबरला अमरावती, 7 नंबरला छत्रपती संभाजीनगर, 8 नंबरला लातूर आणि 9 नंबरला नागपूर असे विभागनिहाय उत्तीर्णतेच्या टक्केवारीनुसार त्या मंडळांचे क्रमांक आहेत. आता आपण 75% पुढचे विद्यार्थी मी सांगितलं विशेष प्रावीण्यासह प्रथम श्रेणी 4,88,745 विद्यार्थ्यांना 75% पेक्षा जास्त गुण आहेत. 4,88,745. त्यानंतर प्रथम श्रेणी म्हणजे 60% व त्याच्या पुढे आणि 75% पेक्षा कमी 4,97,277 विद्यार्थी आहेत. त्यानंतर द्वितीय श्रेणी म्हणजे 45%च्या पुढे आणि 60% पेक्षा कमी 3,60,630. उत्तीर्ण श्रेणी म्हणजे 35% पेक्षा जास्त 35% आणि 35% पेक्षा जास्त आणि 45% पेक्षा कमी 1,08,781 असे एकूण श्रेणीनिहाय विद्यार्थ्यांचे गुण आहेत. आता जिल्हानिहाय बघितले तर सर्वात जास्त निकाल सिंधुदुर्ग जिल्ह्याचा 99.32% इतका आहे. राज्यामध्ये सर्वात जास्त निकाल हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा 99.32% इतका सर्वात जास्त आहे. तर तुलनेने सर्वात कमी निकाल गडचिरोली जिल्ह्याचा 82.67% इतका आहे. त्यानंतर गैरप्रकार आढळून आलेल्या केंद्रांची एकूण संख्या, कारण ही केंद्र आपण या फेब्रुवारी मार्च 2026 पासून बंद करणार आहोत चौकशी करून. त्यामध्ये पुणे विभागात 7 केंद्रावर गैरप्रकार आढळून आले, नागपूर विभागात 7 केंद्रावर गैरप्रकार आढळून आले, छत्रपती संभाजीनगर विभागात 13 केंद्रांवर गैरप्रकार आढळून आले, मुंबईमध्ये 3 केंद्रांवर गैरप्रकार आढळून आले, कोल्हापूर निरंकाळ आहे, कुठल्याही केंद्रावर गैरप्रकार परीक्षेच्या काळात आढळून आला नाही, अमरावती सुद्धा निरंकाळ आहे, कुठल्याही केंद्रावर गैरप्रकार आढळून आला नाही, नाशिक निरंकाळ आहे, कोल्हापूर अमरावती आणि नाशिक या तिन्ही विभागात कुठल्याही केंद्रावर परीक्षा चालू असताना गैरप्रकार आढळून आला नाही. लातूरमध्ये 7 केंद्र आहेत गैरप्रकार झालेली. कोकण विभागात सुद्धा कोणताही गैरप्रकार कुठल्याही केंद्रावर परीक्षेच्या काळात आढळून आला नाही. असे एकूण राज्यभरामध्ये 37 केंद्रांवर 93 गैरमार्ग प्रकरण घडलेली होते. 93. आता FIR दाखल केलेल्या प्रकरणांची संख्या, पोलीस केस दाखल केलेल्या प्रकरणांची संख्या राज्यभरात एकूण 6 होती. त्यामध्ये नागपूर विभागात 2, छत्रपती संभाजीनगर विभागात 1, अमरावती विभागात 1 आणि नाशिक विभागात 2 असे एकूण 6 केंद्रांवर आपण FIR नोंद केलेले होते. गैरप्रकार 0 आहे, परंतु गैरप्रकार हा अनेक विद्यार्थ्यांचा गैरप्रकार वेगळा असतो, दुसरा आणि गैरप्रकार काही घडतात. सिंधुदुर्ग सर्वात जास्त निकाल आहे, गडचिरोली तुलनेने सर्वात कमी निकाल आहे 99.32, गडचिरोली 82.67, पुणे जिल्हा 97.26 ॲव्हरेज पेक्षा जास्त आहे. निकाल हा दरवर्षी कमी फ्लेक्झिबल असतो, दरवर्षी असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बॅचनुसार तो कमी जास्त होत असतो किंवा आमच्या प्रश्नपत्रिकांच्या स्वरूपानुसार कमी जास्त होत असतो आणि त्यामुळं 1.1
79% इतका 1.71 इतका निकाल कमी झालेला आढळून येतो. स्पेशल विद्यार्थी होते त्यामध्ये प्रामुख्याने मागच्या वेळी मी म्हणजे परीक्षेच्या आधीच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं होतं काही एका विद्यार्थ्याला सूर्यप्रकाशात सरळ दिसतं परंतु लिखित असलेला त्याला हेड टॉर्चच्या साहाय्याने दिसत होतं. त्यामुळे त्या विद्यार्थ्याला हेड टॉर्च वापरण्यासाठी आपण परवानगी दिली होती. तर काही विद्यार्थ्यांना 1-2 विद्यार्थी असे होते की त्यांना उष्णतेमध्ये अंगाला खास सुटते आणि त्यामुळं त्यांना ज्या ठिकाणी एसीची सोय असेल त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना केंद्र देण्यात आलेलं होतं. कारण विद्यार्थ्याच्या अंगाला खास सुटल्याने त्यानं खाजवलं तर त्याला त्यातून रक्त येत होतं. त्यामुळे असे 2 विद्यार्थी होते. अशा विद्यार्थ्यांना आपण एसी ज्या ठिकाणी ज्या केंद्रावर एसीची सोय आहे त्या केंद्रावर त्या विद्यार्थ्याला आपण विद्यार्थ्याला प्रविष्ट करण्यात आलेलो परीक्षेसाठी. झाले असतील ते काय आपल्याला निश्चित माहीत नाही. हेड टॉर्चवाला पुण्यात होता आणि जे अंगाला खास सुटणारे होते ते मुंबईतले होते, मुंबई विभागातले. आता जर आपण एकूण 0% शाळा आणि 100% शाळा जर विचारात घेतल्या तर 0% निकाल असलेल्या राज्यभरात 49 शाळा आहेत. 49. पुणे 7, पुणे विभागात 7, नागपूर विभागात 8, छत्रपती संभाजीनगर 9, मुंबई 5, कोल्हापूर 1, अमरावती 4, नाशिक 4, लातूर 10, कोकण 1 अशा टोटल 49 शाळा राज्यभरात आहे की त्यांचा निकाल 0% लागलेला आहे. पुण्यामध्ये 7 शाळा आहेत. पुणे विभागात पुणे 7, नागपूर 8, छत्रपती संभाजीनगर 9, मुंबई 5, कोल्हापूर 1, अमरावती 4, नाशिक 4, लातूर 10, कोकण 1 अशा एकूण 49 शाळा आहेत. आणि 100% शाळांचा मी तुम्हाला सांगितलं 7,924 शाळा आहेत. 23,489 पैकी म्हणजे 33.73% शाळांचा निकाल हा 100% लागलेला आहे. त्यांची मी विभागणे आकडेवारी सांगतो. 33.73% शाळांचा निकाल 100% लागलेला आहे आणि 0% शाळांचा निकालची टक्केवारी 0.21%. 0% शाळा ज्या 49 आहेत त्यांची एकूण टक्केवारी काढली तर 0.21%. आता 7,924 ज्या 100% शाळा निकाल लागला आहे त्यांची जर एकूण डिव्हिजन न्याय जर संख्या मी सांगतो. पुणे 1,311 शाळा आहेत पुणे विभागात की ज्यांचा निकाल 100% लागलेला आहे. नागपूरमध्ये 736 शाळा आहेत 736. छत्रपती संभाजीनगर 687 शाळा आहेत की ज्या शाळांचा निकाल 100% लागलेला आहे. मुंबईमध्ये 1,579 शाळा आहेत ज्यांचा निकाल 100% लागलेला आहे. कोल्हापूर विभागात 1,114 शाळा आहेत की ज्या शाळांचा निकाल 100% लागलेला आहे. अमरावतीत 789 शाळा आहेत. नाशिक 776 शाळा आहेत. लातूर 446 शाळा आहेत. कोकण 486 शाळा आहेत. लातूर 446 आणि कोकण 486 अशा एकूण राज्यभरामध्ये 7,924 शाळा आहेत की ज्यांचा निकाल 100% लागलेला आहे. आणि सर्वात जास्त शाळांची संख्या म्हणजे 90 ते 99.99% लागलेला आहे अशा शाळांची टक्केवारी 40% आणि अशा शाळा आहेत राज्यभरात 3,995 शाळा की ज्यांचा 9,395 शाळा ज्यांचा निकाल 90 ते 99.99 इतका लागलेला आहे. 9,395 शाळा आहेत. आता एटीकेटी असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या एटीकेटी म्हणजे जे विद्यार्थी 1 किंवा 2 विषयात अनुत्तीर्ण झाले परंतु त्यांना 11वी मध्ये प्रवेश मिळू शकतो असे विद्यार्थी आहेत 34,393. त्यामध्ये पुणे 4,998, 4,998,
नागपूर 3916, छत्रपती संभाजीनगर 4499, मुंबई 6828, कोल्हापूर 1433, अमरावती 3537, नाशिक 6325, लातूर 2723, कोकण 134 असे 34,393 विद्यार्थ्यांना एटीकेटीचा लाभ मिळालेला आहे. नागपूर 3916 आणि कोकण 134 आणि 86,641 विद्यार्थी इलिजिबल फॉर री एक्झाम म्हणजे त्यांना एटीकेटी सुद्धा मिळू शकलेली नाही. निकाल राखून ठेवले 4 विद्यार्थी आहेत. त्या चौघांचा निकाल राखून ठेवण्यामध्ये काही टेक्निकल कारण असेल किंवा त्यांची चौकशी पूर्ण झाली नसेल. डिबार नाही ते 12वी झालं होतं. नाही सध्या नाही. आता जे आपल्याला हे जे गुण मिळालेले आहेत कला क्रीडा त्याचं मी तुम्हाला बायफर्केशन देतो. « 2,46,702 विद्यार्थ्यांना कला क्रीडा स्काउट गाईड याचे गुण अतिरिक्त गुण मिळालेले आहेत. 2,46,702 त्यापैकी क्लासिकल डान्स म्हणजे नाट्य कसलं नाट्य ते शास्त्रीय नृत्य शास्त्रीय नृत्य 1628, शास्त्रीय गायन 2392, शास्त्रीय वादन 1379, लोककला 29,032, नाट्य 15, ड्रॉइंग म्हणजे कला चित्रकला 1,75,558, क्रीडा 35,417, एनसीसी 17, 35,417 क्रीडामध्ये, एनसीसी टोटल फक्त 17 आणि स्काउट गाईड 1164. नववी 10वी जरा कमी असं 11-12 जास्त वाढतात ते जरा. काय पाहिजे नाही इलिजिबल म्हणजे इलिजिबल फॉर री एक्झाम म्हणजे ते उत्तीर्ण होऊ शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांची संख्या आहे 19 नंबर का 86,641 641. ठीक आहे. सर्वांना धन्यवाद. आपण सर्वांनी सहकार्य केलं. धन्यवाद. हा आणि दुसरं एक महत्वाचं 12वीचा गुणपत्रिका शाळांमध्ये 16 मे 2025 रोजी दुपारी 3 वाजता विद्यार्थ्यांना मिळतील. 12वीच्या गुणपत्रिका 16 मे 2025 रोजी शाळांना मिळतील. तसेच आमच्या 10वीचा पुनर्परीक्षा म्हणजे फेरपरीक्षेचे आवेदनपत्र 15 मे पासून भरण्यास सुरुवात होईल. त्याचं स्वतंत्रपणे प्रकटन करण्यात येईल आणि साधारणतः आमची पुरवणी परीक्षा ही 24 जून पासून सुरू होईल. 24 जून पासून सुरू होईल पुरवणी परीक्षा.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अजून 10वी किंवा 12वीला लागू झालेलं नाही. मी मागच्या वेळी सांगितलं पण ते साहेब आपण नव्हता 12वीच्या निकालाच्या वेळी असं मला वाटतं. त्यामुळं हे धोरण 25-26ला हे पहिलीसाठी, 26-27ला दुसरी, तिसरी, 6वीसाठी, 4थी आणि 6वीसाठी आणि 27-28ला मग उरलेल्या सर्व विषय म्हणजे 27-28ला 12वी आणि 10वीची पहिली परीक्षा ही 27-28ला होईल. पहिलीच्या हिंदी सक्तीचं काय झालं? SCRT संदर्भात या संदर्भात चर्चा करत आहे आणि SCRTचे डायरेक्टर आणि माननीय मंत्री महोदया पॉलिसी निर्णय आहे. या पॉलिसी निर्णयाबद्दल संबंधित मंत्री महोदय याबद्दल योग्य तो निर्णय घेतील. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.